थांबा फक्त डबा तयारच होतोय. तुम्ही अशी का बसले तिथं? अगं जायचं नाही मला आज. अंग दुखतंय जरा. का ना बरं नाही जायचं? अंग दुखतंय म्हणलं ना. बरं नको जाऊ. बरं झालं तुम्ही सुट्टी घेतली तेच. हम्म. सारखंच काम 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 करू करू पार सगळंच होतंय. काय होते? काहीच नाही. काहीच नाही. ऐका ना मी काय म्हणते, आपण फिरायला जाऊ ना कुठेतरी. कशाला? आता तुम्ही सुट्टी घेतली ना, मग जाऊ ना कुठेतरी बाहेर सुट्टी फिरायला. का फिरायला घेतली का? जरा आराम करावं म्हणून घेतली ना. उठलं सुटलं का जाऊ फिरायला. तुम्ही कधी नेता का मला फिरायला? नाही नाही. आणि तसंही सारखं काम तुम्हीच करता. तुमच्या भावाला पण सांगा ना जरा काम करायला. नुसतं बसत असतो घरी. अगं शिक्षण चालू आहे त्याचं, करू दे ना शिक्षण. कवर शिक्षण हा? तुम्ही सांगा ना 4 गोष्टी करायला. रानातलं थोडंसं करावं. मी काय म्हणत नाही की शिक्षण नको करू म्हणून. शिक्षण पण कर, 4 गोष्टी तिकडल्या पण बघ. हा नाही बरोबर आहे त्याचं. नाही तुझं बरोबर आहे. त्याला शिकू दे. मी तर एवढं शिकलो नाही. हा त्याच्यामुळे मला असे काम करावं लागत. आणि तुला दिवे लावणार आहे शिकून. हा? हुशार आहे तू, शिकन. तुम्ही घाला पाठीशी त्यालाच. मी जे बोलते ना नेहमी तुम्हाला चुकीचंच वाटतं. तू कधी तर व्यवस्थित बोलते तर. व्यवस्थित बोलत नाही म्हणजे आपलाच विचार करते ना मी. आपलाच विचार करून बोलते तुमच्याशी. सगळेच आपले असते. हा कोण नसतं कोणाचं, कळलं का? रक्ताचं नातं आहे का तुमचं? हा शेवटी सावत्रच आहे ना तो. असलं म्हणून काय झालं? भाऊच्या ना. बाप ते एकच आहे ना. अरे देवा कसं सांगू या माणसाला. हा इथं सख्खे नाते पलटतात. ते तो सावत्र आहे. त्याला पलटायला काय होतंय मग? पुढे जाऊन तो पण पलटन. बघू पुढचं पुढं. पुढच्या पुढं शिकू दे त्याला. त्याला नाही लाग कामाला इकडे तिकडे. आणि तू करत जा ना जरा वावरात मदत बाबांना. मी करायचं का? हा मला वावरातले काम करायला आणलं का इथं? घरचे तर घरचे करीत नाही व्यवस्थित. जसं जमन तसं करते मी. तर जा बाई नको डोकं. मला जर थोडं निवांत बसू दे. बसा निवांत. हा एकदा का सगळं हडपलं ना त्यांनी, मग तेव्हा तुमच्या डोक्यात ना प्रकाश पडन. त्याशिवाय नाही ऐकणार तुम्ही माझं. याच्यामुळे सुट्टी घेऊशी वाटत नाही. लय किरकिर असते बाई. खायला ना एवढ्या महागा मोलाच्या वस्तू पण नीट ठेवायलाच नको पोरांना. आराम बाबा तुम्ही सांगायचं ना जड वस्तू उचलायचं आहे ना. अरे हा बाबा पारा नका करत जाऊ बरं आता. महागा मोलाची वस्तू आहेत ना. हा बरं सांगायचं मला, मी करण. दादाला सांगायचं, दादा करण. आता त्याला बी इकडं तिकडे बाकीचे काम असते त्याच्यामुळे मग ते हे उचलायचंय ना. मी वाटलं संध्याकाळी आलो ना, आता अभ्यासाला चालू, अभ्यास करून आलो ना लावून देतो. काय म्हणतो अभ्यास मग चालेल चालेल. अजून 2-3 महिने एकदा पेपर झाला का मग नोकरी फिक्स. थोडस आपलं मनावर घे म्हणजे काय होईल. शिक्षण झालं, एखादी नोकरी लागली म्हणजे मग आपलं तुझं आपल्या स्वतःच्या पायावर उभा. ते पण आहे. पण तुम्ही आता कवर काम करणार आहे तुम्ही ना. मला सांगा जावा असं नाही उचलायचं. जर तुम्ही जेवण केलं का नाही? नाही ना जायचं जेवायला परत चालता चालता ते रस्त्यात दिसलं मोकार पडलेलं म्हणलं परत लेकरांनी कोणी खडा फेडा मारला की फुटल. नका करत जाऊ हे काम. त्याला आराम घ्यायचा. काय आई आता ते बी बाहेर जातो मग तिकडून आल्यावर ते बी दमत मग त्या लेकराला नको वाटतं सांगायला हे कर ते कर. मग त्याला बी थोडीशी आरामाची गरज असते. मग आपलं पडल ते कामं करायचे. नाही ते पण बरं आहे बरं का. कारण की दादा काम करतोय. सगळ्यात महत्वाचं तुला बी जीव लावतोय. हा मला आता बारीक सारीक ते चालूच असते. पण चांगलं चाललंय अजून तरी. जरी 10-5 त्याला म्हणलं ना त्याला देते भरायचे पैसे अमुक तमुक. हा ठीक आहे त्याला टेन्शन घेऊ देतो मी करतो ते. तसं लावतो जीव तुम्हाला बरं का. जेवण करून चाललंय ना हा जेवण कर. चालतंय कर अभ्यास मग. हो हो लय नका उचलीत बसू ते जरा. जातो आता मग ते संध्याकाळी येताना उचलून ठेव. बरं बरं. हा जातो मी पण जेवायला. मग आता ती वाट बघत असेल पोरगी. चल जातो. हा वहिनी बोला ना. दादा कुठे गेला? ते वय कामाला गेलेत आत्ताच. मला आहे ना थोडं पैसे पाहिजे होते. किती पाहिजेत भाऊजी? काही नाही फक्त 1000 रुपये पाहिजे होते. फक्त 1000? तुम्हाला माहिती आहे का 1000 रुपये कमवायलाच आम्हाला किती हे कष्ट करावं लागतात. हा राब 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 काम करतात ते. कधी कोणाला सांगत नाहीत एवढं काम करतो काय करतो. मनाचं थकतेत ते काम करू करू. आणि बाबांचं पण बघा ना. बाबा पण शेतात किती काम करतात. हा मान्य मला. माझं थोडं शिक्षण झालं ना आता किती 4 महिने राहिलेत फक्त. झालं एकदा पेपर झाला की
मला पण जॉब लागेल, मग मी पण माझा पण हातभार लागेल त्यांना. पण आता थोडंसं मला माहिती आहे शिक्षणाला पैसा लागतो, पण मी काय म्हणते, तुम्ही पार्ट टाइम जॉब करा ना. जॉब करून शिक्षण करा. हा, जाणीव पाहिजे माणसाला कोणत्या पण गोष्टीची. जशी ह्यांना आहे तशी तुम्हाला पण पाहिजे. नाही, मी शोधतोय पार्ट टाइम, पण मला आहे ना आता काय झालं, पेपर जवळ आलेत ना, त्याच्यामुळे मला म्हणजे अभ्यासासाठी वेळ लागतो, मग त्याच्यामुळे वेळ भेटा नाही. आता मी केलंच असतं खरं काम. तुमचं ना हे ना मी दररोजच ऐकते, त्याच्यामुळे तुम्ही हे सांगूच नका. अहो तुम्ही तुमचं जाऊन द्या, तुम्हाला सगळं ऐकतं भेटतं म्हणून तुम्ही माजल्यासारखं वागू राहिलात, माहिती आहे का? नाही तर बाकीचे लेकरं हा जॉब करून शिक्षण करतात. जरा त्यांचा आदर्श घ्या डोळ्यासमोर. काय झालं? काय नाही, तुमच्या भावाला 1000 रुपये लागतात. मग आज तिथं दे ना, मग तुझ्याकडे नाहीत का? काय बोलताय तुम्ही? सारखेच पैसे मागतात ते. परीक्षा फी आली, हे आलं आणि ते आलं. हा, एवढे पैसे लागतो होय? आपण देणार नाही तर मग कोण देणार आहे? अहो तुम्ही हे चेक करतात का कॉलेजमध्ये जाऊन? परीक्षा फीस भरतात का आणखीन काही? नाही, मी परीक्षेसाठी लागतात पैसे. किती लागतील तुला? 1000 रुपये लागत. तुम्ही लाड करू नका, मी तुम्हाला आताच सांगते सगळ्या गोष्टीचा. येईन आता 4-5 महिने लागेल त्याला. 4-5 महिने म्हणजे 4-5 महिने करत किती वर्ष पर झालंय? 1000 रुपये का? अहो ऐका तुम्ही जरा, काय पैसे बिशे नाही भेटणार. दे त्याला, लागते जरा. काय दे? नाही देणार मी. आणि इकडे नाही देणार म्हणलं ना. फाटतील ते पैसे. धरे तू आणि अभ्यासाकडे लक्ष दे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सावत्रच राहणार. सावत्र ना हा नक्की रंग त्याचे दाखवणार, मग तेव्हा कळन तुम्हाला. जाऊ दे. वहिनीला तुम्हाला जा, तुला परत द्यायचे ते पैसे. होय शैलेश, बोला चंदू भाऊ. अरे आता शेवटचा पेपर झाला असेल तुझा, निकाल लागला का नाही आता? लागला. मग तो सगळ्या पोरांच्यात पहिला नंबर आला असेल, पहिला दुसरा किंवा नाही ना भाऊ, ते काय झालंय, काय? ते ऑनलाईन दिसना ना माझा रिझल्ट. कस काय? सगळ्यांचे दिसतात पण माझे दिसना. अरे कस काय दिसत नाही तुझा? चौकशी केली नाही का तू? मी विचारलं सरांना, पण सर म्हणले काहीतरी नेटवर्क इश्यू आहे म्हणून दिसना. सगळ्यांचे दिसू राहिले पण माझे दिसना. मला लय टेन्शन आलेलं आहे. मला तर वाटतं तुझा पहिला दुसरा नंबर लागला असेल म्हणलं. नाही ना, तेच कळलं नाही ना अजून. नाही होय, पेपरला तर होता ना? नाही तर मग पेपरच्या नावाखाली बसायचं तिकडे टाइमपास करीत. काय बोलतो चंदू भाऊ? अरे मी पेपर दिलेत, मी चांगला अभ्यास केलेला आहे, म्हणजे थोडं काहीतरी नेटवर्क इश्यू म्हणून माझं रिझल्ट दाखवत नाही. बरं कॉलेजला बघ सरांना वगैरे चौकशी करून काय झाले काय नाही. ते म्हणले बघू म्हणले. बघ तुम्ही परत एकदा फोन लावतो. बरं चालतंय, निघ मग काय तर. हो. चालतंय, फोन कर काय होते काय नाही सांग मला. चालतंय, ये मग. होय ग. वा वा वा, आरती वावळू का? औषण करते तुमचं. कुठे रिझल्ट? अगं वहिनी, थोडं प्रॉब्लेम झालाय नेटवर्क इश्यूचा, त्याच्यामुळे दाखवत नाही माझं. काय जोक मारता बरं तुम्ही? खरंच नेटवर्क इश्यूचाच प्रॉब्लेम झालाय का? अगं खरंच वहिनी, शपथ माझी. पेपरच दिले नसतील तुम्ही. हो वहिनी, मी तसं नाही करणार. मी पेपर दिलेत, मी चांगला अभ्यास केलाय. मलाच कळलं ते कसं काय दाखवत नाही माझाच रिझल्ट. बाकीचे सगळे पोरांचे दाखवते पण माझंच दाखवा ना. तुमचा रिझल्ट दाखवत नाही? अहो किती खोटं बोलता. कोणत्या पोरीसोबत हिंडत होतात? तुमचे रंग आहे ना चांगलेच मला माहिती आहेत. सांगा की कोणत्या पोरीसोबत हिंडत होता आणि कुठं घातले पैसे सगळे? अगं नाही वहिनी, मी खरंच सांगतोय तुला, मी खोटं नाही सांगत. खोटं नाही सांगत? लाज वाटली पाहिजे तुला. तुझा बाप आहे ना राब काम करतोय त्या शेतात, आणि तुझा भाऊ किती करतो तुझ्यासाठी. तू म्हटलं 10,000 दे, 20,000 दे, देतो पैसे. तुझ्या 800 उधळलेत त्यांनी पैसे, जेवढे माझ्या उधळले नाही तेवढे तुझ्या उधळलेत. आणि काय करतो रे? काय झालं काय? रिझल्ट नाही आला याचा. पेपर दिलेच नाही तर रिझल्ट कसं काय येणार? नाही दादा, ऐक ना, काय झालं, बाकीच्या मुलांनी सगळ्यांचे रिझल्ट दाखवते पण माझं दाखवणं ऑनलाईन काहीतरी इश्यू. तुझं एकट्याच बरं दाखवत नाही. अरे काहीतरी इश्यू सांगितलं. काहीतरी इश्यू नाही, मग ती बोलते ते बरोबर आहे. मग तू पेपरलाच बसला नसशील. अरे नाही दादा, मी म्हणजे आम्ही कष्ट करायचे, झक मारे, तुला पैसे पुरवले सगळे. अरे नाही तू हे रंग दाखवले का आम्हाला? मी खरंच सांगतो. हे नका सांग खरं बिर. तरी मी तुम्हाला म्हणत होते एवढे पैसे देऊ नका, तरी माझं ऐकता तर खरं. काय नाही, माझं चुकलं ना. मग मीच माती खाल्ली ना. याला सांभाळलं, याला हे सगळं बघितलं. तरी म्हणलं होतं. भावासारखं जीव लावलो तुला मी. अरे दादा, मी खरंच सांगतोय. मी पेपर दिलेत दादा. माझा विश्वास नाही का तुझा दादा? नाही, तुझ्या अजिबात विश्वास. कळलं सगळं. मला वाटलं माझा भाऊ आता शिकून कुठेतरी नोकरी लागल.
त्याच्यासाठी मी एवढं करीत होतो. नाही मी शिकलो, तुला शिकवलं. तुमचा भाऊ काय म्हणलं होतं मला माहितीये का, जे मी राब राब काम करतो ना शेतात बितात हे सगळ्या गोष्टी, ते तुम्ही नाही केले पाहिजे. अरे खरंच तू एक दादा. काम कर, आणि तुम्ही काय केलं? अरे ऐक ना दादा, मी तू अजिबात थांबच नाही माझ्या पैसे. कोणत्या ऐका कोणत्या मुली पैसे उधळले? अहो, हा? नाही, का जुगार खेळला वहिनी मी तसं काही नाही केलं. मी माझ्या का पैसा बिसा ना लागला? हो तसं नाही वहिनी, मी खरंच लय कष्ट केले. मी पेपर त्या रडगाणं करू केलाय मी. नको. ते माहिती आहे आम्हाला, तू अभ्यास केलाय का नाही केला. त्या आता आमची चुकी झाली, तुला पैसे पाणी पुरवून तुला शिक्षणाला सगळं हे करून आम्ही माती खाल्ली ना. निघ तू इथं थांबू मग काय तर? ऐक ना. निघ, अजिबात थांबू नको, परत दाळ देऊ नको माझ्या. तरी तुम्हाला म्हणलं होतं, शेवटी सावत्राने त्याची लायकी दाखवलीच ना. मग मला वाटलं शिकत असेल चांगला. शिकत असेल चांगलेच रंग दाखवले त्यांनी. आणि काय बघत बसाय तुम्ही? हो तिकडं. वाटोळ करून टाकलं. ए अक्षय, काय रे? काय दारू प्यायला वाटतं तू तास? हा मग काय दारूच पिलोय ना. पिऊ दे. एक तर माझ्या डोक्या मागे लय टेन्शन राहते. काय काय काम काय तुझं, कशाला अडवलं मला? अरे सगळं तुझं चांगलं चाललं होतं आणि तुला हे कुठून नाव तसं सुचली? हा त्या भावाला बी घराच्या बाहेर हाकलून दिलंय तू. ए तसं नाव नको काढू इथं. त्याच्यामुळे तर सगळं वाटलं झालं. काय नाही केलं रे त्यासाठी? हा एवढं राब 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 लोक एवढं कष्ट गेले आणि काय फळ दाखवले त्यांनी मला? अरे दाखवीन ना मग, आज शिकतोय ना तेव्हा. हा, काय दाखवून काय शिकतो? तसला नसलेला बरा नसता जीव लावला तरी चालला असतं माहिती का. आधी मोकारच घरी ठेवला होता मी आधी. बायको सांगत होते तेच ऐकायला पाहिजे तुम्ही. अरे होईन ना काहीतरी, लागेल ना ते निर्णय. काय लागत आहे, कसलं लागत आहे? हा खोटं बोलू मागून पैसे नेले इकडे तिकडे उधळले असते पोरीवर. त्यांनी काय असलं शिक्षण केलं आणि काय केलंय त्यांनी? अरे पोरी नाही ते हो, कॉलेजला तिकडे जात होता. हा? तू काय बघायला होता का? कॉलेजला जात होता का? काय करीत होता? मग म्हणूनच तुला सांगतोय ना. म्हणून तुला सांगतोय. पण तुला आज आवड सुचली कुठून? ते मला कुठून का सुचना. हा तुझ्या पैसेच पेलं का? माझ्या पैसेच नाही की मला. मग तुला पुळक येत असेल ना, जा त्याला घरी घेऊन जा आणि ते राहतेच संगे जा. ते मला नको सांगू, ते मला विचारूच बी नको. माझं टेन्शन माझ्या मागे राहतं. ते शानपण मला नाही सांगायचं काय. आज पण आईला चांगलं चाललं होतं त्याचं वाटो. अरे ह्याने ती पोरग दिला शरीरला, आपण कुठे गेला कुठं नाही काय माहिती, फोन नाही काय नाही. काय करावं त्या पोराला. गावात कुठं रस्त्याने चालायची सुराण नाही राहिली. किराणावाल्याची बाकीचे ठीक आहे, दारूवाले नेऊन आड उभं राहा. पोराची उधारी मी सोन्यासारखं लेकरू हक्कल. हो बापू, अक्षय कुठे? काय आता अक्षयचं काही ठिकाण असतो का हो? घरी येतो का नाही तो? कधी येतंय कधी नाही येत. तुमचं काय? पैसे घेतले त्याने माझ्याकडून. तुमच्याकडून पण? हा. चालू इथं. नवरा कुठे आहे तुमचा? माझा नवरा वय असं इकडेच कुठतरी बाहेर. पैसे घेतले त्यांनी ₹1,00,000. बया काय बोलताय? मग दोनदा, एकदा 50 आणि परत एकदा 50 आणि त्याचं व्याज झालंय ₹50,000. खरं देवा, आपल्याला तर आता हे धंदे सुरू केले काय? 8 दिवसाच्या वायद्यावर झाले 3-4 महिने. आता तोंड बी दाखविना आणि फोन बी उचली ना. जरा बघ, तुझं जरी ऐकत असला तर माझं तर ऐका नाही, उलट सुलट बोलत आहे. तुम्हाला लाज वाटते का असं बोलायला? हा? आता मी सांगितलं का त्याला दारू पी. सगळं तुमच्यामुळेच झालंय. तुमच्यामुळेच आमच्या घराचं वाटोळ झालंय. हा? ते सावत्र मुलाचे सगळं अंगावर घातलं तुम्ही. पैसा पाणी सगळं काय? त्या शिक्षणावर केलं. काय दिलं त्याला? अंगाच्या कपड्यानिशी घराबाहेर काढलाय तुम्ही. हा. काय दिलं त्याच्या बरोबर? काय दिलं म्हणजे त्या मग? शिक्षणावर आम्ही पैसा केलाच नाही खर्च. किती शिक्षणाला अशी घातलेत आणि मी नाही दिले. सगळं तुम्हीच खर्च केला. आणि असा काय 5-50 लाख खर्च केला. हो हे तुमच्या वेळ आली. तुमचं रडगार बंद करा, इथं माझ्या पैसे सोय लावा. नाही तर हे घर माहिती ताब्यात करा. आणि जेव्हा पैसे देता ना जाऊ ती घरी या. घर आम्ही कुठं जायचं? मग पैसे सोय लावा. ते पोरग झालं 4 महिने झालं तोंड दाखव ना माझा. हो, ते तर थोडं आम्हाला बघा मला. विचारायचं. 4-5 दिवसाचा टाइम द्या, आम्ही देतो तुमचे पैसे. अरे कुठून आणशील? 4-5 दिवसाचा टाइम मागती. कुठून आणशील पैसे? 1.5 लाख मागू राहिलेत. 1,000-500 नाही. 8 दिवसाचं वायदा होतं, 8 दिवसाचं. तर मला पैसे नाही आले मी कुलूप लावून जाईल ना घराला. परत टाइम देणार नाही तुम्हाला. सोय लावा ती पटकन पैशाची. बघितलं, हे सगळं ना बाबा तुमच्यामुळे होतंय, दुसरं कोणामुळेच नाही होते. माझ्यामुळं माझ्यावर कसं येतंय तुमचं? अरे तुमच्यावर नाही यायचं तर कोणावर यायचं? हा? अरे उलट माझं ऐकलं असतं तर ही वेळ नसती आली. ती पोरांनी ना मी म्हणतो जाऊ दे शाळे होत्या 10 डबे, इथं काम केलं असतं ना. काहीतरी झालं असतं.
मार्ग निघाला असता. हक्काला त्याचा सुद्धा ठिकाणा नाही. त्या लेकरांनी काय केलंय, कुठं राहतोय का काय केलंय जीवाचं ते बी समजायला एवढं तयार नाही. सगळं झालं तरी तुम्हाला त्याच मुलाची काळजी का? तुमच्या मुलावरती एवढं कर्ज झालंय, हे सगळं झालंय तरी त्याला तुम्हाला त्याची काळजीच नाही. तर माझ्या पोटचा गोळा आहे जसा हात, तो बी माझंच लेकरू आहे. सावत्रच असतो बाबा. अरे माझं नाही, तुम्हाला सावत्र. ते माझ्या रक्तामासाचा गोळा आहे. बरोबर आहे ना. शेवटी आम्ही परके, तो जवळचा तुमच्या, तुम्ही त्याच्यावर पैसे उडवणारच. हा, काय आता तुमचं बोलावच नाही काय तुम्ही. त्याची लाईफ असेल तो एन्जॉय करत असेल तिकडं. आता आमचं सगळं काय माहिती लेकरू माझं काय करतंय तिकडे. तरी हमाली म्हाताऱ्याला ना करतंय त्याचीच का काळजी. उपाशी मरत आहे. बाई वैताग आलाय मला या सगळ्याचा. माझा जीवनातच वैताग आलाय मला तर. परमेश्वरा सांभाळ रे माझ्या लेकराला. कुठं असेल काय माहिती. पैसे कधी देतो सांग. देणार आहे ना तुमचे पैसे मी देणार आहे लगेच. 2 लाख रुपये तो माहितोय मग कधी देतो? आज देतो, उद्या देतो. चावणे लावलेत. नाही मी आता पैसे झाले गाडी कधी देऊन टाक ना तू. सांग पटकन. अहो देऊन टाक तुम्ही पैसे. पैसे देतो राव तुम्ही. सांग मारतो पटकन राव. सांग. आता लोक बघा धडा मारतो किती तुम्ही. दिवस झाले? मला काय काय. देतो पैसे. माझं लेकरू कमी मारता होतं. अहो तुमचं माझं लिखू दे. 2 लाख रुपये यांनी माझे बुडवलेत. आज देतो, उद्या देतो. चावणे लावतो का? 2 लाख रुपये देऊन हा? काय चाललंय? याचे चावणे लावतो. नुसतं बापाचं नाव सांगतो, लेकाचं नाव सांगतो. एवढं सोडा बघू करू काहीतरी पैसे. आजोबा तुमच्या तोंडाकडे बघून याला सुट्टी देतो. पण 2 लाख रुपये जर नाही दिले तर याची जमीन खत खरेदी करून घेईन. देऊन टाकतो तुमचं. लवकर देतो पैसे. एवढं तुमच्या शब्दावर देतो याला मी. चालेल का? काय चाललं तू. चल काय काय हो काय करता? काही नाही का? मग सकाळी येताना तर लय खुश होतात. आता काय झालं तुम्हाला? एवढं नाराज का? तोंड पाडून बसलात. अगं काही नाही का, जरा आपण आता फिरता फिरता मला सहज आहे ना घरची आठवण आली. मग तुम्हाला तर म्हणलं होतं ना आपण घरी जाऊन येऊ. तुम्ही म्हणत मला भाऊ आहे, बाप आहे, वहिनी आहे. मग एकदा जाऊन आलो असतो ना आपण. मस्त माझी इच्छा असते जायची, पण कोणत्या तोंडाने जाऊ मी? हां, मला भावानी मला हाकललं त्यांनी. मला खरं म्हणजे जाऊशीच वाटत नाही, पण मला आहे ना बाबांची आठवण आली का. जाऊ द्या, सगळं विसरून एकदा आपण जाऊन तर येऊ. हा, तब्येत कशी असेल त्यांची, खात असतील का, म्हणजे त्यांचं कोणी मला नाही ग, नाही जाऊशी वाटत. जाऊ द्या. हो का, तुम्हाला तुमच्या बाबांनी तर घराच्या बाहेर नाही काढलं, भावान भाऊजाईनी काढलंय. हो का, आपल्याला आहे ना त्यांच्यासाठी जायचं. आणि जर बाबांची इच्छा असेल ना आपल्या संग यायची तर आपण त्यांना इकडं आणू. आणि जर त्यांनी घरात घेतला आपल्याला तुमच्या भावान भाऊजाईनी तर चांगलंच आहे. पण मला बी नाही वाटत तुम्ही बोललात ह्याच्यावरून की ते आपल्याला घरात घेते म्हणून. तू बोलली ते खरं बोलली बरं का. चल आपण आहे ना दोघं पण जाऊ. आणि जर बाबांची इच्छा असली ना बाबांना घेऊनच येऊ आपण. हां, त्यांची जर इच्छा असली ना आपल्याकडे घेऊन येऊ त्यांना. हां बरं चालतंय. आणि मला बी तसं गावाकडे जायचं, तुमच्या बाबांना, वहिनीला आणि भावाला भेटायची लई इच्छा आहे बघा. तसं आमचं गाव लय चांगलं आहे. हा ना, हा, लय भारी. मग मला पण फिरायला आवडतं गावात. जाऊ आपण पुढच्या रविवारी जाऊ सुट्टी असल्यावर. हां? चालतं. ए डांगरे उठ उठ. काय सुधर, काय सुधर? अरे डांगरे तुझ्यामुळं मा सगळं वाटलं झालं संसाराचं. काय सुधर? अरे 10 रुपये जमिनीला गिऱ्हाईक लागलं, घर जाऊ राहिले तरी सुधारणा तुला कळना. मला नाही कळत. काय कळत होतं मला? मला काहीच कळत नाही ना. येडा आहे मी. सोन्यासारखं भाऊ हाकाला हाताला का हाय बाप मी आहे म्हणून तरी कोणतरी तुझ्यावर हात उचलीत नाही, वाचतोस. मी सोडवतोय कुणी आणायला लागलं तर. लय उपकार केले, लय उपकार केले तू माझ्यावर. लय उपकार केले. आता इथून पुढे करू नको तू. आणि तू ना माझ्या डोळ्यासमोर दिसूच नको. पहिली गोष्ट तू लगेच निघ बरं. नाही तर असं बघ डोक्यात बाटली घालीन ना तुझ्या हातात. सांगतो मी. लाज वाटते का तुम्हाला? हा? ए, बंद करा. नाही तर तुझ्या डोक्यात बाटली घालीन. मला कोणीच नको. मी घरात एकटा राहीन. एकट्याला सोडा मला. हा, तुला निघ म्हणतोय. तू आवाज बंद कर. तुम्ही शांत व्हा. काय झालंय मला सांगा तरी. काय झालंय? या ना बरं इकडं. काय झालं सगळं सांगायचं तुला. तुला बी सांगायचं काय झालंय सांगू का?
लगेच निघ पहिलं निघ इकडं आणत आहे. मरण ना मग तिला मारून टाकेन मी त्याला लगेच निघायचं लगेच नाही तुला बी मारून टाकेन मी आता इथं आता सांगतो लगेच निघ काय डोकं बेक सनगली काय या माणसाचं मला काही समजतच नाही बाई. निघतो का नाही? सोडा. काय करताय तुम्ही? निघ चल. घरात नाही राहायचं अजिबात माझ्या सरक बाजूला चल निघ वळू नको तू, चल तुला जायचं का राहायचंय बघ घरात चल भावाला आधी घराबाहेर हाकललं, आता जन्माच्या बापाला पण घराबाहेर हाकललं. लाज वाटते का नाही तुम्हाला? माझी लाज काढते तू हा तुमची काढते. माझी लाज काढते तू कामच नाही करत चल निघ थांबू नको इथं अजिबात थांबायचं नाही. एकटा राहीन मी घरात एकटा कोणाची गरज नाही मला. माझी लाज काढती. होय यार पटापटा भरा त्या कांद्याच्या गोण्या लवकर गाडी येऊन थांबली. होय यार काय कधी काय का काय म्हणतो चंदू दादा बरं आहे का? हा बरं आहे बा, माझं बरं आहे तुझं. माझं पण बरं आहे. आणि आता एक वर्षानंतर तुला बापाची ही झाली का आठवण आली का? आली म्हणलं आठवून भेटून यावं म्हणून आलतो. अरे तू गेल्यापासून घराचं लय वाटोळ झालंय. काय सांगतो? काय ते अक्षय दारू प्यायला लागलाय. बाबा कुठे आहेत? बाबाला घराच्या बाहेर हाकलून दिलंय. आता सध्या गोण्या भरते तिकडं सावकारांनी घर घेतलंय बरं, ठेवलंय. तू एक काम कर दादाला बघून ये बरं. दादाला सांग ना का मी आलो म्हणून. मी आलो. तुझे बाबा तिकडे येत कांदा भरते. बरोबर मी जातो. चालते ठीक आहे ना. बाबा म्हातारपणात काय वेळ आली राव तुमच्या ही. काय पोटा पाण्यासाठी करावं लागतंय बा त्या हातात टाकतो ना. ते बाबा तिथं. हा चल चल. बाबा हो बाबा 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 सोड. काय 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 करताय तुम्ही? तुम्हाला गोण्या उचलतोय गोणे उचलताय तुम्ही कुशाल? अहो आहे का तुम्हाला काही? काय करतो मग आता पोटाला लागत नाही का? तू गेल्यापासून पोरानं दारू पिऊन पिऊन पार प्रपंचाचं वाटोळ केलं बघ. मला वाटलं बघत असून तुला दारू. मला कळलं की दादा दारू प्यायला लागलाय. अरे एवढं दारूने वाटोळ झालंय. दारू पायी घर गेलं, शेती गेली, मला मार हाणून घराच्या बाहेर काढलंय. बायको बी कोणतरी सांगितलं तिला मारहाण करून ती बी माहेरी गेली. तू गेल्यापासून पार त्या प्रपंचाचं वाटोळ झालं बघ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आलोय ना. तो का आणला त्याला धरून बघ काय अवस्था आहे त्याची. अरे दादा तुला कळतंय काय चाललंय? कळतंय का तुला? काय चाललंय हा? मला सगळं कळतं काय चाललंय. हा त्याला सगळं कळतंय. अरे तुझ्या भरोश्यावर मी बाबाला सोडून गेलतो ना. अरे ऐक तुझा भाऊ मोठा साहेब झालाय. तुझी भाऊ जाईल सगळं मार्ग काढेल. अख्खं कर्ज नील करेल तुझं. करशील ना बावड? सगळं कर्ज तुझं सगळं फेडेल. फक्त दारू सोड. ऐक काय तुझी बायको पण परत आणू आपण. समजतंय का काय म्हणतोय? मस्त कळतंय मला सगळं. तुला घर परत भेटलं, शेती परत भेटली, तुझं कर्ज नील झालं. तुला काय पाहिजे अजून? मला कशाला काय पाहिजे? सोडशील दारू? मी कशाला मी त्या टेन्शन पाहिजे पित होतो ना. ते जर झालं अजून मी कशाला पिऊ? देतो दारू आजपासून सोडून देतो. तुझी बायको पण आली बघ काय अवस्था झाली तिची. आओ कशाला पिता हो तुम्ही? त्या की सोडून. दिले आजपासून बंद. भावाला आहे माझा तेव्हा आता सगळं कर्ज फेडेन माझं. कशाला पिऊ मग मी? ओके तुझी भाऊज आहे. लग्न केलं भावाला एकदा बी सांगूशी नाही वाटलं. अरे काय सांगेल आपण जर त्याची तू चौकशी केली का? मी केली का? अहो, त्यांना रोज आठवण येत होती म्हणून मीच म्हणलं चला आपण एकदा भेटून येऊ. खरं तर भाऊजी तुमच्या पाया पडलं वहिनी, पाहिजे. मी वहिनी. तर खरंच चुकलं माझं. माफ करा मला. नाही ते बोलले तुम्हाला मी. माझ्याकडून काय चुकलं नाही खरंच. एक आपलं ना वाईट स्वप्न होतं असं समजायचं, विसरून जायचं बा. परत नव्याने प्रपंचाला सुरुवात करायची. मस्त मी पण राहायचं. बाबा तुमच्या सोबत पण खूप चुकीचं वागलं.
चला चला आता घरी. चला ताई.